मदरशांना शाळेचा दर्जा नाही असा फतवा राज्य सरकारने काढलाय। राज्यातल्या सर्व मदरशांना शाळेच्या श्रेणीतून वगळण्यात आलाय। मदरशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळाबाह्य विद्यार्थी असं गणलं जाणार आहे। ह्याचाच अर्थ मदरशांचा शाळेचा दर्जा संपुष्टात येणार आहे। मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण दिलं जातं, मुख्य शिक्षण दिलं जात नाही असं अल्पसंख्याक मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। सध्या मदरशात शिकणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य व्यवस्थेत आणण्यासाठी राज्य सरकार मदत करेल असं सरकारनं स्पष्ट केलंय। मदरशांसारख्या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे। 4 जुलैला हे सर्वेक्षण होणार आहे। शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी हा सर्वेक्षण करणार असल्याचं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे। जी मुलं शाळेत जात नाहीत, म्हणजे शाळाबाह्य जे विद्यार्थी आहेत, मुलं मुली, अशांचा 4 तारखेला एकाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात सर्वे आम्ही करणार आहोत, जेणेकरून भविष्य काळामध्ये या मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी काय नेमकं केलं पाहिजे आणि ती संख्या किती आहे यासाठी आम्ही 4 तारखेला सर्वे करत आहोत। याच्यामध्ये आम्ही मदरशांची देखील मुलं मोजणार आहोत। याचं कारण असं आहे की आज त्या समुदायातून अशी ओरड आहे की आम्हाला मराठी येत नाही, म्हणून आम्ही नोकरीला इंटरव्ह्यूला गेल्यानंतर आम्ही मराठी बोलू शकत नाही, म्हणून आम्हाला सरकारी नोकरी मिळत नाही। आम्हाला असं वाटतं की त्या मुलांना देखील प्रचलित जे शिक्षण आहे ते त्यांनी कुठेही घ्यावं, महानगरपालिकेच्या शाळेत घ्यावं, जिल्हा परिषद शाळेत घ्यावं, खाजगी संस्थांच्या ज्या शाळा आहेत तिथं घ्यावं, परंतु जे प्रचलित शिक्षण आहे ते त्यांनी घ्यावं। महाराष्ट्र की सरकार भारतीय जनता पार्टी शिवसेना की पूरी तरह से एंटी मुस्लिम डिसीजन पे राजनीति कर रही है। पहले दिन से, चाहे आरक्षण का मामला हो, चाहे और कोई मामले हो, या जिस तरह से महाराष्ट्र में मदरसा मॉडर्नाइजेशन के लिए मदरसों को इंग्लिश, मैथमेटिक्स, साइंस के लिए टीचर्स को तनख्वाह देने की फैसले थे, या केंद्र की कुछ स्कीमों को मदरसे में लागू करने का सवाल है, महाराष्ट्र की सरकार पूरी तरह से उसे रोकना चाहती है। वो ये चाहती है कि कहीं ना कहीं महाराष्ट्र में पोलराइज करके अलग अलग समाजों को बांटा जाए और धर्म के आधार पर राजनीति की जाए। इसलिए इस तरह के निर्णय सरकार ले रही है, जो दुर्भाग्यपूर्ण है। किसी समाज के एक अंग को आप अलग करके अगर राजनीति करना चाहेंगे तो ये समाज और देश के लिए घातक है। दरम्यान मदरसे या काही शाळा नव्हेत अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे। मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण दिलं जातं, तसंच हिंदू आणि ख्रिश्चनांना मदरशांमध्ये प्रवेश दिला जात नाही असं एकनाथ खडसे यांचं म्हणणं आहे। पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून ते काय म्हणाले ते। मदरशांमध्ये मुलांना औपचारिक शिक्षण न देता धार्मिक शिक्षण दिलं जातं। आपल्या घटनेनुसार प्रत्येक मुलाला औपचारिक शिक्षण घेण्याचा अधिकार आहे। मदरशांमध्ये औपचारिक शिक्षण देण्यात येत नाही। हिंदू ख्रिश्चनांना मदरशांमध्ये प्रवेश दिला जात नाही। दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयाचे केंद्रातही आता पडसाद उमटले आहेत। पाहुयात। राइट टू एजुकेशन एक्ट कांग्रेस ने बनाया था, उसमें कहीं ना कहीं कंफ्यूजन है उसको लेकर के, और उसमें जो कंफ्यूजन है उसकी वजह से ये जो सारी चर्चाएं हो रही हैं उसमें उन्होंने मदरसों को जो है वो शिक्षा से अलग, मतलब शिक्षा के केंद्रों से अलग माना है। उसकी वजह से ये कंफ्यूजन है। इसमें किसी तरह का राज्य सरकार का कोई निर्णय नहीं है। एक चीज, दूसरी चीज कि हमारी सरकार की बहुत स्पष्ट भूमिका है, प्रधानमंत्री जी की भी स्पष्ट भूमिका है कि जो मदरसे हैं उन मदरसों में शिक्षा अच्छी हो रही है। उन मदरसों को मुख्य धारा की शिक्षा में शामिल करने के लिए उनके लिए प्रयास करने की जरूरत है, उनके लिए उनको प्रोत्साहित करने की जरूरत है। वो हम कर रहे हैं, राज्य सरकारों को भी इस दिशा में करना चाहिए। मदरसा को जाने वाले बच्चे आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन है, ये स्टिग्मेटाइज करना है, ये बात बिल्कुल गलत है। कई महाराष्ट्र के मदरसों में इंग्लिश, मैथ्स और साइंस भी पढ़ाया जा रहा है, और वहां से बच्चे तालीम के हासिल करने के बाद सिविल सर्विस एग्जामिनेशन को क्रैक कर रहे हैं। तो ये डेलिबरेट टारगेटिंग है महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से, और ये इनका कंसिस्टेंट बिहेवियर है। रिजर्वेशन बॉम्बे हाईकोर्ट ने दिया, वो मुसलमान को नहीं देते। बीफ बैन के नाम पर लाखों कुरैशी बरादरान को बेरोजगार कर दिए।
मैंडेटरी किया योगा, फिर बाद में ऑप्शनल किया, अब ये सर्वे कर रहे हैं। अगर सर्वे आपको करना है तो हम डिमांड कर रहे हैं कि जितने मदरसे जाने वाले बच्चे उनको स्कूल गोइंग चिल्ड्रन में शामिल करिए, और अगर मेन स्ट्रीम में लाना है तो कौन रोकता है आपको, और स्कूल्स खोलिए। आणि एकूणच या विषयावर चर्चा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आमच्या सोबत आहेत। दीपक, आपण बघतोय की अगदी महत्त्वाचा निर्णय खरं तर राज्य सरकारनं घेतलेला आहे। मदरशांना शाळेचा दर्जा मिळणार नाहीये। हा निर्णय घेण्यामागे नेमका उद्देश काय आहे राज्य सरकारचा, त्याबद्दल सांगाल? मधुरा, प्रामुख्याने राज्य सरकारची पहिल्यापासून ही भूमिका राहिली की मदरशांमध्ये जी मुलं शिकतात त्यांना केवळ धार्मिक शिक्षण मिळू नये, तर त्यांना सध्या जे शालेय शिक्षण विविध शाळांमध्ये शिकवलं जातं ते सुद्धा मिळावं, अशी भूमिका या सरकारने सुरुवातीला सत्तेवर आल्यापासून मांडलेली आहे। स्वतः अल्पसंख्याक मंत्री जे एकनाथ खडसे आहेत त्यांनी 3 विषय जे आहेत ते मदरशांमध्ये शिकवणं बंधनकारक केलेलं आहे। त्याच्यात इंग्रजी आहे, विज्ञान आहे आणि इंग्लिश आहे, गणित आहे। हे 3 विषय शिकणं मदरशांमध्ये शिकवणं कंपल्सरी केलं आहे। जे मदरसे हे तिन्ही विषय शिकवणार नाहीत त्यांचं अनुदान रोखलं जाईल किंवा त्यांना अनुदान दिलं जाणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने अल्पसंख्याक विभागाने घेतलेली आहे यापूर्वी। आणि आता हा नवीन जो निर्णय जाहीर केला आहे, खरं तर हा निर्णय वादग्रस्त म्हणावा लागेल, कारण जर राज्यातील मुलांचं सर्वेक्षण करायचं तर ते सर्व विद्यार्थ्यांचं व्हावं, त्यामुळेच आता विरोधकांकडून याच्यावर टीका केली जाते। आणि निश्चितच सरकारला आता प्रामुख्याने अल्पसंख्याक समाजाच्या विरोधाला मोठ्या प्रमाणावर सामोरं जावं लागणार आहे, कारण अल्पसंख्याक समाजाची जी मुलं आहेत, विशेषतः मुस्लिम समाज जो आहे ज्यांची मुलं मदरशांमध्ये शिक्षण घेतात, त्यांना आता पूर्ण वेगळं करण्याचा हा सरकारचा निर्णय आहे। आणि ज्या सर्वेक्षणामध्ये जे शाळा बाह्य विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे, दीपक, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा। आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरून नसीम खान, आपण त्यांच्याशी चर्चा करूया या संदर्भात। नसीमजी, झी 24 मध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्यात अगोदर सांगा की राज्य सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे मदरशांच्या बाबतीत तो तुम्हाला योग्य वाटतो का, आणि त्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, मला एक कळत नाहीये की ज्या मदरशांना एज्युकेशन विभागाने मान्यताच दिली नाहीये ते मान्यता काढण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो, हा एक गोष्ट आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेणाऱ्या लोकांना बेसिक शिक्षा मिळावी याच्यासाठी मदरसा मॉडर्नायझेशन स्कीम सुरू करण्यात आलेली आहे। आता नरेंद्र मोदी शासनाने सरकारने शेकडो कोटी रुपये मदरसा मॉडर्नायझेशन योजनासाठी घोषित केलेली आहे। काँग्रेसच्या शासन राज्यामध्ये असताना सच्चर कमिटीची शिफारसानुसार आम्ही या मदरशाला मॉडर्नायझेशन करण्यासाठी अनेक प्रकारची योजना सुरू केली की मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेत असताना त्या मुलांना बेसिक शिक्षा सुद्धा मिळावं, त्यांच्या स्किल डेव्हलपमेंट व्हावं, अशा प्रकारची योजना सुरू करण्यात आली होती। आज मला काही कळत नाही की ही सरकार अचानकपणे की आम्ही त्यांचा मान्यता काढून घेणार, मान्यता दिली कोणी? बरोबर, पण नसीमजी, या निमित्ताने अजून एक प्रश्न असा उपस्थित होतो, कुठेतरी अँटी मुस्लिम राज्य सरकारचा हे धोरण आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतोय। ह्या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचंय? हा दिसूनच येतो ना, हा सरकार ज्या दिवशीपासून या राज्यात सत्तेमध्ये आलेली आहे एक अशाच प्रकारचे निर्णय घेत आहेत। मुस्लिम आरक्षण रद्द करण्याचा निर्णय यांनीच घेतलेला आहे। असे अनेक प्रकारचे दलित समाजासाठी अनेक प्रकारचे दलित समाजाच्या विरुद्ध मागासवर्गीय समाजाच्या अनेक मागासवर्गीय समाजाच्या विरुद्ध यांनी निर्णय घेतलेला आहे। ते येणाऱ्या काळामध्ये एक दिवस तुम्हाला दिसणार आहेत। आणि दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं आहे की सध्या हा जी बातमी आज सुरू झालेली आहे, गेल्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पक्षाच्या सरकारमधले ज्येष्ठ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सुरू झालेले आहेत। 2 ज्येष्ठ मंत्र्यांवर आरोप झालेले आहेत आणि हा सिद्ध झालेला आरोप दिसून येत आहे की चिक्की घोटाळा इथे झालेला आहे। काँग्रेस शासनाच्या मंत्र्यांनी निर्णय घेतला होता की हा चिक्की घ्यायचा नाही, पण भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी 206 कोटीच्या विदाउट टेंडर त्यांनी आदेश दिलेला आहे, निर्णय घेतलेला आहे। नसीमजी, हा विषय थोडासा वेगळा आहे, आत्ताचा जो मदरशांचा विषय तो वेगळा आहे। अर्थातच ह्या संदर्भात तुम्ही आमच्यापर्यंत प्रतिक्रिया तुमची पोहोचवली त्याबद्दल धन्यवाद। हे होते नसीम खान, काँग्रेसचे नेते। आणि आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडे या। दीपक, आपण बघितलं की ह्या सगळ्याचा जो निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे त्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळामध्ये उमटायला सुरुवात होईलच, त्या संदर्भात काय सांगाल? काय पडसाद उमटू शकतात ह्याच्या पुढे जाऊन?
निश्चित मधुरा, याच्या संदर्भात आता सर्व जो मुस्लिम समाज आहे तो सरकारच्या विरोधात, विशेषतः भाजपच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वी राज्यात जेव्हा सत्तेवर आल्यानंतर मुस्लिम आरक्षणासंदर्भात जी राज्य सरकारने भूमिका घेतली, मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लिम आरक्षण शिक्षणात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु भाजप सरकारने तो कायम ठेवला नाही निर्णय. त्यामुळे कुठेतरी मुस्लिम विरोधी भूमिका सुरुवातीपासून भाजपची आणि राज्य सरकारची मुस्लिम समाजामध्ये जाते. मुस्लिम आरक्षणानंतर आता मदरशांसंदर्भात राज्य सरकारने जी भूमिका घेतली आहे त्याच्यामुळे ही भूमिका अधिक गडद होण्याची शक्यता आहे. आणि मुस्लिम समाज या प्रकरणी, मदरशांचा जो विषय आता सध्या आलाय त्या प्रकरणी निश्चितच सरकार विरोधात भूमिका घेईल आणि सरकार विरोधात जाईल. आताच आपण नसीम खान जे माजी अल्पसंख्याक मंत्री आणि काँग्रेसचे नेते आहेत त्यांची प्रतिक्रिया ऐकली. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची प्रतिक्रिया ऐकली. दोन्ही नेत्यांनी, जे मुस्लिम समाजातले सुद्धा नेते आहेत, त्यांनी स्पष्टपणे या सरकारला मुस्लिम विरोधी आहे असा त्यांच्या सरकारवर आरोप केलेला आहे. त्यामुळे सरकारला हा जो निर्णय आहे तो निश्चित काहीसा माग पडेल. कदाचित हा निर्णय विरोधात जातोय हे लक्षात आल्यावर सरकार कदाचित त्या संदर्भात काही मध्यम मार्ग सुद्धा काढू शकतात. मधुरा, बरोबर, सरकार हा निर्णय घेतलेला आहे सरकारने, मात्र ह्या संदर्भात आता राजकीय पडसादही उमटू शकतात. धन्यवाद दीपक या संपूर्ण चर्चेबद्दल. आपण बघितलं की मदरशांना राज्य सरकारने आता शाळांचा दर्जा काढून घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली ही बातमी होती आणि ह्याचे राजकीय वर्तुळामध्ये आता पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे. यापूर्वी देखील अल्पसंख्याक समाजाशी निगडीत 2 महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्रातल्या भाजप सरकारनं घेतले होते आणि याआधी गोवंश हत्याबंदीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं घेतला. तर आता मदरसे म्हणजे शाळा नव्हेत, तिथं धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना शाळाबाह्य समजण्यात यावं अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली आणि सरकारच्या या निर्णयामुळे मुस्लिम समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.